नमस्कार मित्रांनो. असं म्हणतात की भविष्याचा वेध घेऊन जो आज निर्णय घेतो त्याचे निर्णय हे खूप चांगले राहतात, की त्याच्या भविष्यासाठी चांगले उपयोगी पडतात. मित्रांनो, आज मला महत्वाचा एक मुद्दा सांगायचा आहे की रिटायरमेंट ही अशी एक गोष्ट आहे की ज्या गोष्टीसाठी अनेक लोक आजच्या डेटला केअरलेस आहेत. म्हणजे कशाचीच काळजीच नाही त्यांना. आणि जे काळजी करत नाहीत, जे आज जे निर्णय घ्यायला पाहिजे ते निर्णय घेत नाहीत, त्यांना उद्या खूप मोठ्या समस्याला सामोरे जावं लागणार. जसं एक देश म्हणून आज आपल्या देशाची एक ताकद आहे, ती म्हणजे आज आपला देश हा तरुणांचा देश आहे. ऍव्हरेज एज जर काढलं तर 28-29 वय वर्ष येते आपल्या देशाचं. हाच देश उद्या वयस्कर होणार आहे. ज्यावेळेस वयस्कर होईल त्यावेळेस खऱ्या अर्थानंच देशासमोर म्हणजे सरकारसमोर पण एक मोठी समस्या असणार आहे, की हे जे वय वाढलेल्या लोकांचं आहे, म्हाताऱ्यांचा देश ज्यावेळेस होईल आपल्या पुढच्या 30-40 वर्षांमध्ये, तर त्यावेळेस हातात काम काय द्यायचं लोकांना. आणि जर कामच देता येत नसेल तर प्रोडक्टिव्हिटी खूप डाऊन होते. आज प्रगत देश एक जपानचं जर उदाहरण घेतलं तर तिथलं पाहता येईल की तिथं तो म्हाताऱ्यांचा देश किंवा वयस्कर लोकांचा देश म्हणून आज आहे, पण तिथली आर्थिक समस्या ह्या खूप वेगळ्या आहेत. बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर तिकडे प्रचंड आहे, घरदारं वगैरे सगळं आहे, तर तिथल्या समस्याच वेगळ्या आहेत. आपल्या समोरच्या समस्या अशा असणार आहेत की पॉप्युलेशन भरपूर असल्यामुळं लोकसंख्येच्या मानानं ऑपॉर्च्युनिटी, अर्निंग ऑपॉर्च्युनिटी तशा राहणार नाहीयेत. आणि म्हणूनच आजच आपल्याला त्याच्याबद्दल निर्णय घेणं गरजेचं आहे. मग रिटायरमेंट प्लॅनिंग हा कन्सेप्ट इथे येतो. मग रिटायरमेंट प्लॅनिंग करत असताना लोक महत्वाच्या 5 गोष्टींच्या चुका करत असतात. या 5 चुका जर टाळल्या तर मला वाटतंय की जे भविष्य आहे, सुखी समाधानानं आनंदानं जे म्हातारपण काढायचं आहे ते म्हातारपण व्यवस्थित आपल्याला काढता येईल. नाही तर हा इथे धोक्याचा इशारा असो समजूया आपण, की मरेपर्यंत आपल्याला काम करावं लागेल. तुम्ही आजूबाजूला ज्यावेळेस बघतात की तुमचं कुठलाही सिक्युरिटी गार्ड घ्या किंवा एटीएम किंवा असं वयस्कर लोकच तिथं अशा ठिकाणी आहेत. आणि मुळशी पॅटर्न आपल्याला काय शिकवलंय बघा. मुळशी पॅटर्न मध्ये जमिनी विकून तो व्यक्ती कुठे गेलेला आहे तर सिक्युरिटीचं काम करतोय. तर अशा खूप कष्टाच्या कामाला झुपलं जावं लागेल, जेणेकरून हातात कमी पैसा येईल आणि त्रास प्रचंड राहील. मग ते टाळायचं असेल तर आज आपल्याला पावलं उचलावं लागतील. मग पावलं उचलावं लागतील हे सगळं मनाला पटतंय, पण तरी पण आपल्याकडनं काहीतरी चुका करतात. त्यातली पहिली अशी महत्वाची चूक आहे ती म्हणजे लाईफस्टाईल इन्फ्लेशन नावाचा एक घटक आहे, तोच आपण समजून घेत नाही. लाईफस्टाईल इन्फ्लेशन म्हणजे पहा, आता युद्धामुळं गॅसचे दर वाढले. मग गॅसचे दर वाढले तर बाहेर हॉटेलिंग वगैरे ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत तिथं सगळ्यांचे रेट वाढलेले आहेत. मग आपल्याला जी सवय आहे, आपण आउटिंग करत असतो, बाहेर खाणं वगैरे काही करत असतोय, कधी रोज, कधी आठवड्याला, कधी महिन्यातून एकदा फॅमिली सोबत वगैरे जात असतोय. तर इथं तुम्ही पाहिलं असेल, एकच एक्झाम्पल देतो चहाचं. चहा अगोदर 10 रुपयाला भेटायचा, तो 10चा 12 झाला, 12चा 14 झाला. म्हणजे 2 ते 3 महिन्याच्या काळामध्ये चहामध्ये 10चं 14 रुपयांमध्ये वाढ झाली. तर 40% इन्फ्लेशन आहे. 40%. मग तेवढ्या प्रमाणात इन्कम वाढलाय का? तेवढ्या प्रमाणात मल्टिपल सोर्स ऑफ इन्कम आपण क्रिएट केलेत का? काहीच नसते आपलं त्या पद्धतीने. मग हे 40% लाईफस्टाईल इन्फ्लेशनचा पार्ट येतोय. मग हे चहा झाला, आउटिंग झालं, हे आपण कपडे वगैरे बाकी काही जे खऱ्या अर्थानं जीवनावश्यक वस्तू पेक्षा वेगळं काहीतरी आपण खरेदी करतोय, ते सगळं प्रचंड महागलेलं असतंय आणि आपण ते खरेदी करणं टाळत नाहीये. ते लाईफस्टाईल इन्फ्लेशन मध्ये येतं. लाईफस्टाईल इन्फ्लेशन हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. ऍव्हरेज जर बघितलं ओव्हर पिरियड ऑफ 5 to 10 years तर 12 ते 14% लाईफस्टाईल इन्फ्लेशन आहे. आणि आपण इन्कम किती आहे आपल्या देशाचं, जर ऍव्हरेज जे नोकरदार आहेत त्यांचं जर ऍव्हरेज इन्कम ग्रोथ जर काढली तर ती 8 to 9% येते. मग हे कव्हर होतंय का? नाही होत. मग हा कन्सेप्ट समजून घेतला पाहिजे की लाईफस्टाईल इन्फ्लेशन हे खूप मोठ्या प्रमाणात वाढतं की ज्याची आपण तयारी करत नाही. दुसरं आहे की रिटायरमेंटसाठी लवकर सुरुवात करत नाही. आता लवकर सुरुवात का नाही करत, तर या पाठीमागे ना आपला मूळ आपल्या भारतीय व्यवस्थेचा संस्कार पाहिला पाहिजे. संस्कार म्हणण्यापेक्षा एक व्यवस्था अशी होती की नोकरीला शिक्षण झालं की लगेच नोकऱ्या मिळायच्या, शिक्षण झालं की लगेच नोकऱ्या मिळायच्या. तो एक असा काळ होता.
आता मात्र तसं राहिलेलं नाहीये. मग ज्यांना ज्या पिरियडमध्ये शिक्षण झालं की नोकऱ्या लागायच्या, ज्यांना ज्यांना नोकरी लागली, म्हणजेच आपल्या वडिलांची किंवा आजोबांची जी पिढी होती त्यांना पटापटा नोकऱ्या लागल्या, आणि त्याच नोकरीमध्ये त्यांना पेन्शनची सुविधा असल्यामुळे त्यांचं रिटायरमेंट असेल, त्यांचं म्हातारपण असेल, त्यांना व्यवस्थित पैसे सुविधा उपलब्ध होत होत्या. मग हेच कल्चर बघत बघत आपण मोठे झालेलो आहे. त्यामुळं आपण केअरलेस आहेत, निष्काळजीपणे आहेत, की आपल्याला आता रिटायरमेंटची तशी गरज नाहीये, बघू उद्याचं उद्या असं म्हणून डिले करतोय. पण नाही मित्रांनो, तशी परिस्थिती आज लोकसंख्येच्या मानानं नोकरीची उपलब्धता खूप कमी आहे, आणि कमी असल्यामुळं एक स्थिर स्वरूपाचं जे काही इन्कम आहे ते राहिलेलं नाहीये, आणि त्यामुळंच भविष्यात आपल्याला प्रचंड अडचणीला सामोरं जावं लागणार, आणि ते टाळायचं असेल तर आजच आपल्याला पावलं उचलावं लागणार आहे. ही झाली एक बाजू. दुसरी बाजू यामध्ये काय माहित आहे, की आज म्हणजे वडीलधारी लोक, त्या लोकांसाठी पेन्शन होती किंवा त्यांची जी नेक्स्ट जनरेशन होते, म्हणजे आपल्या लेवलचे लोक होते, ते सगळेजण त्यांचा सांभाळ करत होते. तशी परिस्थिती होती म्हणा, त्यांना ते जमणं शक्य होतं. भविष्यात काय असणार आहे, एक तर अनिश्चितता प्रचंड असणार आहे, कारण फील्डच सातत्यानं चेंज होत आहे. म्हणजे अगोदर एका फील्डमध्ये एक जण शिकलेला असेल तर तो त्याच फील्डमध्ये तो रिटायर होत होता, त्याला नवीन शिकायची फारशी गरज नव्हती पडत. पण आता तसं नाही आहे. एआयच्या जमान्यात एका करिअरमध्ये असं म्हटलं जातं की कमीत कमी 6 वेळा त्याचं नॉलेज अपडेट करावं लागतंय. मग इतकं हे व्हायब्रंट परिस्थिती उद्याच्याला येणार आहे, आणि त्या पिरियडमध्ये आपली मुलं ते ज्या वेळेस त्यांच्या करिअरमध्ये किती स्थिर राहतात, किती नाही राहतात, त्यांचं इन्कम किती येतोय, किती नाही, हे त्यांनाच माहित नाहीये. आणि तशा परिस्थितीत त्यांची इच्छा असली तरी सुद्धा ते सोबत राहतीलच किंवा आई वडिलांना सोबत ठेवतीलच, ह्याची शाश्वती नाहीये. म्हणून आपण पावलं उचलले पाहिजेत की रिटायरमेंटसाठी हालचाल केली पाहिजे. तिसरा प्रामुख्याने महत्वाचा मुद्दा असा आहे की जे समजल्या नसल्यामुळं लोक रिटायरमेंटसाठी डिसिजनच घेत नाहीत. त्यातला तो मुद्दा असा आहे की किती अमाऊंट लागते आपल्याला रिटायरमेंटला, ह्याचं गणितच नसतंय. साधं कॅल्क्युलेशन सांगतो, आज आपल्याला महिन्याला किती रुपये लागतात आणि आपण रिटायरमेंट कधी होणार आहे, तो जो कालावधी आहे त्यामध्ये फक्त महागाई ऍड करायची आहे आणि कॅल्क्युलेशन करायचं. तुम्ही गुगलला सर्च करा, रिटायरमेंट कॅल्क्युलेटर तिथे येतं, किंवा साधं एआयला पण तुम्ही कुठल्याही एआयला विचारू शकताय की आज माझा महिन्याचा एवढा खर्च आहे, उद्या 5 वर्ष, 10 वर्ष, 20 वर्ष जी काही रिटायरमेंटचा कालावधी आहे तो, महागाई 8-10%, लाईफस्टाईल इन्फ्लेशन जर पकडलं तर 12-14% आहे, आणि त्याचं मग अजून 20 वर्षानंतर मला महिन्याला किती रुपये लागेल. साधा प्रश्न एआयला विचारा, तुमच्या लक्षात येईल की किती मोठे अमाऊंट आहे ती पर मंथ लागणारी. मग जर तो आकडा डोळ्यासमोर असेल ना, तर कुठेतरी सिरियसनेस वाढतो. मग तुमच्या आयुष्यातील तो आकडा तुम्हाला माहिती पाहिजे, तरच कुठेतरी तो सबकॉन्शियसली आपण डिसिजन मेकिंगकडे पावलं उचलू हळूहळू. चौथा मुद्दा असा आहे रिटायरमेंट साठी डिसिजन न घेण्यासाठी, की इच्छा असत्या. हे सगळं आता मी जे सगळं पॉईंट सांगितले ते सगळं समजलेलं आहे, पण आता जबाबदारी एवढ्या आहेत, कर्ज एवढं आहे की यामध्ये स्कोपच भेटत नाही. मित्रांनो, इथं मात्र एक गोष्ट तुम्ही मान्यच करावी लागणार आहे की पैसा नसेल ओके, कर्ज भरपूर आहे ओके, शिल्लक काय राहत नाही ओके, मुलं कॉलेजला शाळेत वगैरे आहेत त्याच्यामुळे शिक्षणासाठी त्यांच्याकडे खर्च द्यावा लागतोय ओके, सगळं मान्य. पण कमीत कमी 1-2 तास तरी तुम्हाला 24 तासातील स्वतःसाठी काढावेच लागतील. कारण हा जो पॉइंट आहे हा अतिशय गंभीर पॉइंट आहे. कोणता? की रिटायरमेंटला केवळ पैसेच लागतात असं नाही, एक कोणतं तरी काम महत्वाचं आहे की जे काम आपण सातत्यानं आपल्याला करता यायला पाहिजे, असे काम पाहिजे लोकांच्या हातात. ते स्किल पाहिजे. ते जर असेल तर आपल्याला अर्निंग सोर्स निर्माण करता येतोय. पण कोणतं कामच नाहीये असं जर असेल तर ती फेज खूप डेंजर आहे. त्यामुळे तुमच्याकडे आता पैसे नाही, तुम्ही तरतूद काय करू शकत नाही, इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही, एवढं सगळं जरी मान्य असलं तरी तुम्ही आता असं एखादं कोणतं तरी स्किल शिकलं पाहिजे, असं एखाद्या कोणत्या तरी स्किलवरती एक्सपर्टाईज घेतली पाहिजे, ज्या माध्यमातून ते स्किल तुम्हाला उद्या 2 पैशांची उपलब्धता करून देईल. स्किल पण शिकायचं नसेल तर मात्र तुम्ही डेंजर झोन मध्ये आहात, लक्षात घ्या. सगळ्यात महत्वाचं 5वी चूक जी ठरते लोकांची ती म्हणजे पिरियडिकली एक्सपर्टला भेटत नाहीत. फायनान्समध्ये एक
आपण फॅमिली डॉक्टर कसा असतो तसा एक फायनान्शियल ऍडवायझर तुमच्यासोबत असला पाहिजे, ज्याच्याशी आपण व्यवस्थित गप्पा मारू, आपले जे काही डिसिजन्स आहेत ते त्यांच्याशी शेअर करू, गप्पा मारू, त्यातून काही चांगला आउटपुट येते की नाही हे सगळं स्वतःहून आपण केलं पाहिजे. तो फायनान्शियल ऍडवायझर स्वतःहून कधी तर विचारेलच, पण त्याची वाट बघणं उपयोगाचं नाही, कारण तुमची लाईफ आहे, तुम्हाला ते क्रिएट करायचं आहे. त्यामुळे तुम्ही जे निर्णय घेतात जस्ट एक चेक करायचं, बाबा मी असं निर्णय घेतोय, असं चाललंय, बरोबर आहे का नाही आहे का, वाट एव्हर, हे सगळं तुम्ही तुमचे डिसिजन्स हे एकदा रिव्ह्यू करून घेतले पाहिजेत की बाबा मी करतोय ते बरोबर करतोय. मग ते आपलं स्पेंडिंग असेल, काही तुमचे फायनान्शियल ट्रान्झॅक्शन असतील, की ते एकदा रिव्ह्यू करून घेतले पाहिजे पिरियडिकली, वर्ष 6 महिन्यात एखाद्या दिवशी तरी त्या एक्सपर्ट सोबत बसलं पाहिजे. पहा मित्रांनो, अशा ह्या 5 चुका महत्वाच्या लोकांच्या घडतायत रिटायरमेंटच्या बाबतीत. हे जर टाळल्या तर नक्कीच आपला जो उतरतीचा काळ आहे, रिटायरमेंटचा म्हातारपणाचा काळ आहे, तो ऍटलिस्ट सुखानं तरी राहील. बघा पडतंय का ते? आणि तुम्ही यापैकी कोणत्या चुका तुमच्याकडून होतात किंवा तुम्हाला यामध्ये कोणतं चॅलेंज वाटतंय हे नक्की कमेंट करून सांगा. आपण त्यावरती नक्की मार्गदर्शन करायचा प्रयत्न करू. व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.